अरे शिरपा काय करायला तिथं? अरे स्क्रिप्ट वाचतोय की रे. स्क्रिप्ट वाचून काय करायचं? इकडे कॅमेरा लावलाय, कोण ऍक्टिंग कोण कोण बाप करणार? अरे कॅमेरा लावलाय. दिसत ना काय तुला एवढा मोठा बरं मी कॅमेरा? कसा दिसतो हाय ना बरं? एकदम जकाय दिसतेस की, हिरो दिसते हिरो. आता देतोच बघ. तू देशील, मी जाऊ का? जा जा देतो बघ. ठीक आहे, दे दे. नमस्कार मंडळी मित्रांनो, नाती बोलायला किती सोपा शब्द आहे ना, पण हा शब्द किती मोठा आहे खूप कमी लोकांना माहीत असतं. नाती ना असा एक भाग झालाय जीवनाचा की त्यात गरज आणि स्वार्थ असतेच. स्वार्थ साधला किंवा गरज संपली की संपतात ती नाती, आणि नात्यातील प्रेम देखील तेवढ्या सहजपणे संपून जाते. माणसं खूप सुधारली, त्यांनी खूप प्रगती केली, अभिमान आहे मला या गोष्टीचा. पण वाईट ह्या गोष्टीचं वाटतंय की ज्याचा हात धरून आपण पावलं टाकली तेच हात कापायला आपण मागे पुढे बघत नाही. खरंच पहिलं सगळं छान होतं, प्रगती नव्हती पण नात्याचं भान होतं. अरे दिस किती वर आलाय, तू अजून झोपलास वीर? झोपू दे की रे बा. मर तिकडे, जाऊ दे, मला शेतात लय काम आहेत. अरे नाही केलं तर मला कोण आणून घालणार आहे वय? बघ जमलं तर ये शेतात. अरे अरे बाळा, आलो आलोय. अरे ये, माझं थोडं राहिलं, येतं येऊन बसवाय जरा. हो हो झालंय बघ, बसवायचं आलं, व्हायचं राहिलं बघ. झालं बघ, व्हायचं राहिलंय बघ. अरे हर्या, अरे हे कोण दिलं रे? आणि इतका येळ का लावला याला? अरे बा, तू सकाळी कामाच्या नादात बिगी बिगी शेतात आलास आणि ते पण उपाशी, म्हणून मी शेजारच्या काकीकडून हे तुझ्यासाठी खायला बनवून आणले. पोरा, तुझी आई आपणा दोघांना मधीच सोडून गेली रे, पण जाताना तुला खूप काही शिकवून गेली बघ. लय शिकलास तू या वयात. बा, रडू नको तू. तू रडलास तर मी काय करणार? बा, आता तू रडू नको. ही भाकरी आणलेली खा, मग आपण काम करूया. बघा मंडळी, पहिलं किती छान होतं ना. शाळा जरी नसली तरी निसर्गाची शाळा त्या बालमनाला घडवायची. तो एवढासा जीव, त्या मुलामधलं आणि बापामधलं प्रेम आजकालच्या बापलेखामध्ये असतं का हो? आजकालची मुलं बाप म्हणजे आपला लंगोटी यार असल्यासारखं समजतात. खरंच पहिलं नातं खूप छान होतं, त्यात भीती तर होती पण प्रेम त्याहून जास्त होतं. अरे अण्णा, गावात काय चाललंय ही तरी भानगडी काय कळते का नाही? अरे गावात हे चालणार आहे, भानगडी चालणारच. एखाद्या गावात सार्वजनिक काम करायचं म्हटलं
की गावगाडा ह्यो असाच हाकलत चालायचा. आज किती दिवस चालायचं हे? आज दोघं तिघ जण बसून काय तर करूया प्रगती गावाची. अरे तुला काय समजलं का रे? काय रे? अरे वरच्याईचा आप्पा गेला नको रे काल. अरे गेला ते लय बरं झाले का, हाल होत होतं बिचाऱ्याचं. तर ते जाऊ दे, तिचं काल पोरगा आलं होतं काल अग्नी द्यायला. नाही रे, गावातलेच कुणीतरी धन दिलंय बघ त्याला. काय दिवस आलेत आजकाल. आपणच घडवलेली लेकरं आज एवढी मोठी झालीत की नातीच विसरलीत. अरे त्यांना बोलून काय उपयोग आहे बिका? आपलीच चूक आहे. त्यांना संस्काराच्या वयात आपण त्यांच्या हातात मोबाईल देतोय आणि पोरं काय बघतात? इंग्रजी कार्टून. वार वा गड्या, अगदी मनातलं बोललास बघ. आपल्यालाच लय खाज आपलं पोरग इंग्रजी शिकावं म्हणून, आणि इंग्रजी शिकून संस्कृती विसरत याचा काही विचारच नाही. पहिलं भारी होतं राव, ती जिल्हा परिषद शाळा आणि ते कडक मास्तर. पोरग असं तयार व्हायचं की दगडाची मूर्तीच. नको तेवढं लाड केलं ते पोराचं. पोरग जाते आणि कॉलेज जाते, मास्टरची आग लागली त्या संस्काराला. आणि बाप काय बोलतोय या पोराचं सळसळ ते रक्त आहे, घ्या समजून. अरे आपण शाळेत पोरं शिकायला पाठवतोय का डॉन बनायला, हेच काय कळत नाही बघ. आता बोलून काय उपयोग आहे का? आपण बारक्यापणी काठीचा मार खाल्यामुळे दुसरी तिसरीला 30 पर्यंत तरी पाड यायचं. आता 10वीच्या पोरला 10 पर्यंत पण येत नाहीत. काय पण म्हणा, जुनं ते सोनं. हे ज्यांना पटतंय ना तिने थोडं बदलावं. भारताचा इंडिया होऊन देऊ नका म्हणजे झालं. आणि प्रत्येक बाने लहानपण आपलं आठवावं. शेवटी बदलणं न बदलणं तुमच्या हातात आहे. आई बाबांचा मॅम डॅड होऊ द्या, पण एवढेही सुधारू नका की ते मरताना त्यांना पाहणं तुमच्या नशिबी नसावं. पाहिलं का मंडळी, मला तुम्हाला जास्त काही सांगावंसं किंवा बोलावंसं असं वाटत नाही. पण एक लक्षात ठेवा, टाक्याचे घाव सोसल्याशिवाय दगडाला काही देव पण येत नाही. धन्यवाद.